सन 2024मध्ये क्राईम ब्रँच आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झाले आणि गुन्ह्यांबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे. तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 2024मध्ये एकूण 11,967 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 8,930 म्हणजे 75% गुन्हे हे उघडकीला आलेले आहेत. त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे 2,204 आहेत. त्यापैकी 2,151 म्हणजे 97% गुन्हे उघडकीला आलेले आहेत. मालमत्तेविषयी 3,792 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 43% गुन्हे उघडकीला आलेले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे. 992 एकूण गुन्हे आहेत. त्यापैकी 653 उघडकीला आलेले आहेत. 65% इतकं उघडकीला येण्याचं प्रमाण आहे. सायबर संदर्भामध्ये 719 गुन्हे आहेत. त्यानंतर महिलांसंबंधीचे गुन्हे हे 1,856 आहेत आणि 98% गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं. आपण जर तुलना केली तर त्यानंतर 2023च्या मानानं 2024मध्ये त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे. एकूण 162 कारवाया केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे 16 करोड 50 लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे. लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही 2024मध्ये झाल्या. त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्याला घ्यायला लागतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे 14,000 लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आणि त्याच्यामध्ये 361 लोकांना तडीपार करणं, 24 MPDच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका प्रमाणे आपण 16 कारवाई एकूण केलेल्या आहेत. आर्म्स ॲक्ट हे अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण 630 कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण 158 अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली. 216 काडतुसं, 292 गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत. शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हद्दीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती. त्यामध्ये एकूण आपण 28 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये 59 बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या 59 बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेलं आहे. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं. स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अभ्यागत किंवा तक्रार देण्यासाठी म्हणून जी लोकं येतात त्यांची नोंद व्हावी, त्यांना त्यांच्या तक्रारींचं समाधान वेळेमध्ये व्हावं याची नोंद करण्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वागत कक्ष सुरू केलेले आहेत. त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे नावाचं एक ॲप्लिकेशन बेस्ड आपण सॉफ्टवेअर त्याचा वापर आपण करत आहोत आणि या सॉफ्टवेअर प्रमाणे आपल्या हद्दीमध्ये 2,500च्या आसपास आपण पॉईंट्स आहेत. जे पॉईंट्स आपण संवेदनशील किंवा महत्त्वाचे म्हणून मार्क केलेले आहेत. त्या प्रत्येक पॉईंटला आपल्या बीट मार्शल असतील, पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील यांची भेट होते की नाही याचं आपण मॉनिटरिंग करत असतो आणि या मॅपचा देखील परिणाम खूप चांगला झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पेट्रोलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे. दुसरी गोष्ट कंट्रोल रूम, मुख्य कंट्रोल रूम जी आपली ठाण्याची आहे त्या कंट्रोल रूमवरून आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या व्हॅन्स आपण त्यांना मॉनिटर करत आहोत. जरी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असल्या तरी देखील प्रत्येक व्हॅनला आपण रूट ठरवून दिलेला आहे आणि त्या प्रत्येक रूटवर कुठल्या वेळी कुठली गाडी कुठल्या ठिकाणी पाहिजे म्हणजे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकची जी ठिकाणं आहेत ती, त्यानंतर धार्मिक स्थळं जेव्हा धार्मिक स्थळांमध्ये गर्दी असते त्यावेळी ती ठिकाणं, शाळा कॉलेजेसच्या वेळी, शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी अशी ठिकाणं, अशा वेगवेगळी ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत आणि पूर्ण 24 तास त्या भागामध्ये पेट्रोलिंग राहील, पोलिसांची गस्त राहील या दृष्टिकोनातून आपण CRN मोबाईल देखील ॲक्टिवेट केलेले आहेत. पायी पेट्रोलिंगवर देखील आपण भर दिलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक अधिकारी आणि 10 कर्मचारी हे गडबडीच्या वेळी गडबडलेल्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये फिरतील आणि पायी गस्त करतील असं आपण एक वर्षभरामध्ये योजना राबवली. तर परिणाम आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये दिसला ज्यामध्ये आपल्या चेन स्नॅचिंग असतील किंवा रस्त्यावर होणारे जे गुन्हे असतील याच्यामध्ये देखील आपल्याला खूप फरक
याच्यामुळे दिसलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक ही देखील आपली एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्ष आपण स्थापन केलेला आहे, ज्यामध्ये एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर 3 अंमलदार असे दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आपण घेतो आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत, त्यामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या व्हेरिफिकेशन असेल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल, अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्येष्ठांना येणाऱ्या इतर समस्या यांच्याबद्दल आपण अशा ज्येष्ठ नागरिकांच्या नेहमी संपर्कामध्ये असतो. त्यांना आपण त्यांच्या मीटिंग आपण वेळोवेळी घेतो, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न करत आहोत. पोलीस मित्र ही संकल्पना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि या संकल्पनेमध्ये वयवर्ष 18 ते 65 या वयोगटामधले ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आहे आणि ज्यांचा कुठलाही राजकीय संबंध नाही आहे अशा नागरिकांना आपण पोलीस मित्र म्हणून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग सायबर सुरक्षा असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा गणेशोत्सव किंवा इतर आपले काही हे असतील बंदोबस्त असतील, या बंदोबस्तांपर्यंत मध्ये देखील आपण त्यांचा चांगला वापर केला. मी आताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुकांमध्ये देखील पोलीस मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे. जवळजवळ 3,000 पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे हद्दीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं, पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत. दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे. आपल्याला नेहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्यावेळी जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला जवळजवळ 3,000 पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे हद्दीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं, पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत. दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे. आपल्याला नेहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्यावेळी जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात. टॉयलेटला जायचं असेल तर टॉयलेट अवेलेबल नसतं किंवा हे असतं, तर त्या दृष्टीनं आपण पोलीस विश्रामिका पण सुरू केलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपण ती गर्दीच्या वेळी आपण किंवा बंदोबस्ताच्या वेळी आपण वापरत असतो. आता मोठे बंदोबस्त आपले संपलेले आहेत, पण त्यानंतर आपण प्रत्येक झोनमध्ये 1 दिवस या पद्धतीने 5 दिवस आपण ठाण्यामधील इतर महिलांसाठी सुद्धा आपण ते सुविधा उपलब्ध करत आहोत. विशेषतः रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा ज्या ठिकाणी गर्दी आहे, तलावपाडी असेल, उपवन असेल, या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्या ठिकाणी आपण ही पोलीस महिला अंमलदारांसाठीची जी विश्रामिका आहे ती देखील आपण अवेलेबल करत आहोत. सोशल मीडिया मॉनिटरिंग देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी केलं आणि यानंतर देखील करत राहणार आहोत. कुठल्या पद्धतीचे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकतील या पद्धतीचे काही जर समजा सोशल मीडिया पोस्ट असतील तर त्या कॅच करणं आणि त्यानंतर त्यांना वेळेवरच थांबवणं, त्या ब्लॉक करण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं हे काम असतं. यामध्ये देखील आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर कोणत्याही मोठ्या गणेशोत्सवासारखे सण असतील तर या काळामध्ये मिरवणुका निघतात. तर या मिरवणुकांमध्ये चांगलं काम करणाऱ्या मंडळांना त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना पारितोषिकं देणं हा उपक्रम देखील आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जी कमिटी असेल, समिती जी ही ठरवेल, काही निकष त्यामध्ये आपण ठरवून दिलेले आहेत आणि त्या निकषाप्रमाणे त्यांना चांगल्या मंडळांना प्रोत्साहन करणं हे देखील काम आपण या निमित्तानं सुरू केलेलं आहे. आपल्याकडे CCTVचा प्रोजेक्ट देखील शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याचं काम देखील आता यावर्षीपासून आपण सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 8 बैठका झालेल्या आहेत आणि काम वेळेच्या खूप अगोदर पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे आपलं काम चाललेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2025च्या ज्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं आयोजन ठाण्यामध्ये होणार आहे. बहुतेक फेब्रुवारी महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये हे आयोजन होईल. त्याची देखील आपण तयारी करतो आहोत. बाकी एक डिटेल्ड नोट आपल्याला दिलेली आहे. त्या नोटमध्ये बरेचसं स्टॅटिस्टिक्स आणि इतर गोष्टी या दिलेल्या आहेत. आपल्या यानंतर काही प्रश्न असतील तर त्यानंतर आपण विचारू शकतो. धन्यवाद. सायबरसाठी कसं आहे की सायबर गुन्ह्यांची एकदा पहिली गोष्ट व्याप्ती फार मोठी आहे. या काही स्थानिक गुन्हा नाही आहे, किंबहुना स्थानिक नाही, कुठल्या राज्याचा नाही किंवा कुठल्या देशाचा नाही. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती पूर्ण जगभर आहे आणि त्यामुळं सायबर गुन्ह्यांचं डिटेक्शन करणं आणि त्यानंतर माल रिकवर करणं याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम येत असतात. सगळ्याच ठिकाणी येतात, आपल्याला देखील आलेले आहेत. पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एकतर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होणं, जागृती निर्माण होणं की आपण सायबर गुन्ह्यामध्ये फसू नये. ही जागृती निर्माण करणं हा पहिला भाग.
आणि त्यानंतर जर नागरिक फसला तर त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेणं, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं किंवा त्याला जी काही मदत करणं, वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत, वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्या ठिकाणी नोंद करणं आणि त्याला पुढचा लॉस कमीत कमी होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करणं, या दोन्हीसाठी आपण प्रयत्न करतो. प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण सायबर सिक्युरिटी सेल तयार केलेला आहे. त्यामध्ये 1 अधिकारी आणि 4 कर्मचारी आहेत आणि ठाणे अंमलदाराच्या सोबत नेहमी एक सायबरचा ट्रेनिंग घेतलेला कर्मचारी असेल, जो येणाऱ्या नागरिकांना मदत करेल, हे आपण या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. सर, मागच्या उजेड गुन्हे वाढले कमी झाले? काही गुन्हे वाढलेत, मला वाटतं काही गुन्हे कमी झालेत. काही हेडमध्ये गुन्हे वाढले असतील, काही हेडमध्ये कमी झाले असतील. आणि आपण मला विचारलं तर ओव्हरऑल गुन्हे कमी झालेले आहेत. पण प्रश्न केवळ स्टॅटिस्टिक्सचा नाही आहे. लोकसंख्या वाढतीये, दरवर्षी समाज बदलतोय, दरवर्षी गुन्ह्यांचं नेचर बदलतं आहे. त्यामुळं मी गुन्ह्याकडे केवळ स्टॅटिस्टिक्स या दृष्टीने बघणार नाही. प्रत्येक हेडमध्ये मायनर कुठेतरी कमी जास्त असेल. ओव्हरऑल आपण बघितलं तर गुन्हे कमीच आहेत, पण स्टॅटिस्टिक्सवर जास्त भर देऊ नये, डिटेक्शनवर जास्त भर द्यावा, असं माझं मत आहे. वाहन चोरी आणि चोरीचे जे गुन्हे आहेत ते ओळखण्याचे प्रमाण कमी आहे. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं फूड पेट्रोलिंग आहे. आपल्या ठाणे सुरक्षित ठाण्यामध्ये लोकांचं कंटिन्युअस दिवस रात्र पेट्रोलिंग हा दुसरा भाग आहे. या गुन्ह्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला एखादी गँग आपण जेव्हा पकडतो ना, त्यावेळी गुन्ह्यांचं डिटेक्शनचं प्रमाण एकदम वाढतं. तर तो प्रयत्न आपला चालला आहे. क्राईम रेस्पॉन्ड गुन्ह्याच्या मागे असते, लोकल पोल्युशनची लोकं असतात. 2-4 गँग पकडले की त्यानंतर प्रमाण एकदम वाढून जाईल आणि तो प्रयत्न आपला चालू झाला. राज्यभरात बांगलादेशीची संख्या वाढत चालली आहे. आपल्याकडे किती बांगलादेशी आतापर्यंत? आपल्याकडं गेल्या वर्षाचा जर विचार केला आपण तर गेल्या वर्षी आपल्याकडे 28 केसेस झाल्या आणि 59 बांगलादेशींना आपण पकडलेलं आहे. आणि हा आपला ड्राईव्ह या वर्षी देखील चालू राहणार. ठाण्याचा एक फार असा पेक्युलर प्रॉब्लेम आहे. 2-3 गोष्टी आहेत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्राबरोबर कनेक्ट करणारा मुंबई आनंदनगर चेकनाका ते नाशिक हा जो रस्ता आहे, पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं मुंबईशी असलेलं कनेक्शन हे या हायवेने जातं. त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरी गोष्ट उरण JNPT पासून निघणारं जे उत्तर भारताचं ट्रॅफिक आहे, पूर्ण कंटेनरचं ट्रॅफिक हे पूर्ण ठाण्याच्या हद्दीमधून पूर्णपणे जातं. या 2 गोष्टी असल्यामुळं ठाण्यामध्ये थोडासा वाहतुकीची समस्या आहे. त्यामुळे घोडबंदर रोड असेल किंवा आपला शिवटागरपासूनचा कल्याणपर्यंतचा रोड असेल किंवा आनंदनगर चेकनाका ते भिवंडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग असेल, या ठिकाणी ट्रॅफिक जामचं प्रमाण आहे. त्यानंतर आता समृद्धी महामार्ग आल्यानंतर 4 लेनच्या एकदम आपल्या ठाण्यामध्ये आल्यानंतर 2 लेन होणार आहे. त्या दृष्टीने नियोजन सगळ्या यंत्रणांचं चालू आहे. त्यामध्ये MRD असेल किंवा मेट्रो असतील किंवा बाकी असतील, या सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे. आम्ही देखील त्यामध्ये आहोत. मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि तोपर्यंत मधल्या काळामध्ये देखील जेव्हा काम होईल तेव्हा होईल, पण मधल्या काळामध्ये देखील ज्या पद्धतीने आपल्या ट्रॅफिकला सुरळीत करता येईल तो आपला प्रयत्न आहे. हा झाला एक महत्त्वाच्या रस्त्यांचा भाग. दुसरा भाग जो आहे हा ठाण्याच्या अंतर्गत रस्त्यामधला आहे. तर त्यामध्ये पार्किंगच्या समस्या असतील, त्या साध्या वाहनांच्या पार्किंग असेल किंवा सार्वजनिक वाहन आहेत म्हणजे रिक्षा असतील किंवा यांच्या रिक्षा स्टँड वगैरे त्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर संबंधित नगरपालिका, महानगरपालिका यांच्याबरोबर देखील आपण कायम सुसंवाद त्यांच्याबरोबर चाललेला असतो. त्यामुळे अनेक नवीन उपाय देखील आपण ट्रॅफिकबद्दल करतो. आता वाहतूक सुरक्षा महिना आता साजरा होईल, त्याच्यामध्ये आपल्या याच्यावरची डिटेल माहिती मिळेल. 11,967 930 75%. सन 2024 में टोटल 11,967 ऑफेंसेस ठाणे कमिश्नरेट में रजिस्टर हो गए, जिनमें से 8,930 25%, 75%. उसमें जो बॉडी ऑफेंसेस हैं उनकी संख्या है 2,204. उनमें से 2,151 ऑफेंसेस डिटेक्ट हो गए, दैट इज़ 97%. प्रॉपर्टी ऑफेंसेस जो है रजिस्टर हो गए, जिनमें से 1,657 ऑफेंस डिटेक्ट हो गए, जिसका परसेंटेज है 43%. चीटिंग, फ्रॉड और इकोनॉमिक ऑफेंसेस टाइप के भी टोटल 992 ऑफेंसेस रजिस्टर हो गए, जिनमें से 65% डिटेक्ट हो गए हैं. साइबर ऑफेंसेस 719 रजिस्टर हुए. महिला विषयक टोटल 1856 ऑफेंसेस रजिस्टर हुए थे,
उनमें से 1819 तो 98% ऑफेन्सेस उनमें से डिटेक्ट हो गए. प्रश्न झाली आपण जर पाहिलं तर 2023च्या तुलनेने 2024मध्ये चारपट म्हणजे केसेसची संख्या तर वाढलेलीच आहे, पण त्यानंतर क्वालिटी केसेस खूप झालेल्या आहेत. म्हणजे या 2024मध्ये आपण अगदी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बाकी राज्यामध्ये जाऊन तिकडच्या आपण ड्रग फॅक्टरी बस केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत, पण बाकी राज्यामध्ये जाऊन देखील आपण फॅक्टरी पण बस केलेल्या आहेत. त्यामुळे प्रोडक्शन, त्यानंतर दुसऱ्या साईडला इकडचं कन्झम्पशन, म्हणजे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन या तिघांवरही आपण काम केलं. त्यामुळे फॅक्टरी बस करणं असेल, जे विकणारे लोक आहेत, आपल्या रेकॉर्डवरचे लोक आहेत, तसं नवीन तरुणारे लोक आहेत, त्यांच्यावर पण देखील आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतल्या, केसेस केलेल्या आहेत. आणि कन्झम्पशनचा मेजर ड्राईव्ह आपला कंटिन्युअस वर्षभर चाललेला आहे. त्याच्यामुळे जवळजवळ मला वाटतं फिगर आपल्याकडे असतील, भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली कारवाई चाललेली आहे. त्यानंतर ही कारवाई चालूच आहे. तर सेशन कोर्टामध्ये SIT वाले आले होते. मला वाटतं ही केस केलेली आहे, NCBने केलेली केस आहे. त्यामुळे अपडेटबद्दल मला सांगता येणार नाही, परंतु NCBने केस केलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे. ATS करो, NCB करो, ठाणे क्राईम ब्रँच करो किंवा दुसरं कोणी करो, पण जिथं कुठं ड्रग्ज मिळतील, ज्याला कोणाला मिळतील, कुठल्याही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला त्यांनी केसेस केल्या पाहिजेत आणि हे संपलं पाहिजे. थाने में होने वाले हैं, शायद हो सकता है कि अगले महीने में वो हो जाएंगे, उसकी भी तैयारी हमारी चल रही है. क्योंकि पॉपुलेशन बढ़ रहा है आयुक्तालय में, तो देखते हुए कितनी बड़ी चुनौती है. पुलिस फोर्स पूरी है या कम है, कितना कम है? पुलिस फोर्स काफ़ी कम है और दूसरी स्पेशलिटी थाने की ये है कि यहाँ फ्लोटिंग पॉपुलेशन बहुत ज़्यादा है. भिवंडी हो या जैसे आप सब जानते हो कल्याण जैसा मेजर जंक्शन हो, ठाणे में या ठाणे आयुक्तालय के एरिया में रह के केसेस या वेगळ्या टाईपच्या केसेस असतात, ज्यामध्ये तुझं मर्डर असेल किंवा या टाईपच्या केसेस असतात. त्या केसेसची संख्या पण आपण पाहिली असेल का फार कमी संख्येने येतात. त्या केसेस बराच वेळ चालतात. दुसरे जे JMFC केसेस फार लवकर संपतात, पण या केसेस दूरपर्यंत चालतात आणि त्यानंतर त्यांचा फॉलोअप अगदी दूरपर्यंत घ्यायला लागतो. महिन्या केसेस चालतात, उशिरा येतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण प्रत्येक केससाठी पैरवी ऑफिसर नेमलेला असतो. तो पैरवी ऑफिसर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि त्यानंतर त्या केसेसकडे आपण पाहत असतो. कन्व्हिक्शनचा आपला पूर्ण प्रयत्न असतो आणि प्रत्येक केसमध्ये जेव्हा कुठली सेशन कमिटी केस जर समजा सुटली असेल, तर त्यानंतर ॲनालिसिस आपण करतो की ही केस का सुटलेली आहे, याच्यामध्ये आपलं काय तपासामध्ये कमी जास्त राहिलं किंवा काय याच्यामध्ये करणं आवश्यक असतं. याच्याप्रमाणे आपण कंटिन्युअस आपलं अपग्रेडिंग आणि ट्रेनिंग चाललेलं असतं. सर, भिवंडीमध्ये 800 कोटीचे ड्रग्ज